आज आपण लाल भोपळ्याची मस्त खुसखुशीत अशी मसाला पुरी करणार आहोत। आतापर्यंत तुम्ही भोपळ्याचे घारगे खूप खाल्ले असणार, अशी तिखट मस्त चमचमीत मसाला पुरी नक्की बनवून बघा, खूप चविष्ट लागते। तर भोपळ्याची मसाला पुरी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे। याला काही ठिकाणी काशीफळ किंवा आमच्याकडे कवळं असं म्हटलं जातं। तर सर्वात आधी या भोपळ्याचा बियाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे, नंतर पाठीमागचा म्हणजे त्याची साल सुद्धा काढून घ्यायची आहे। हा लाल भोपळा घेताना असा हिरव्या पाठीचा घ्यायचा, यामुळे ना याची भाजी आणि पुऱ्या खूप जास्त चविष्ट लागतात। तर साल काढून झालेली आहे, आता याला आपण कापून घेणार आहोत। तर इथे मी याची छोटे छोटे तुकडे करून घेतलेली आहे, तुम्ही मोठी तुकडे सुद्धा करून घेऊ शकता। आणि संपूर्ण अर्धा किलो भोपळ्यामध्ये 2 ते 3 लोक अगदी पोट भरून पुऱ्या खाऊ शकणार एवढ्या याच्या पुऱ्या बनतात। तर संपूर्ण अर्धा किलो भोपळा आपला कट करून झालेला आहे। आता याला धुवून घ्यायचा आहे। तर पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, यामध्ये संपूर्ण भोपळा टाकायचा आणि एक वेळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। नंतर याला शिजवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढई थोडीशी गरम झाल्यानंतर पाण्यामधून संपूर्ण भोपळा काढून यामध्ये टाकायचा आहे। तर हा भोपळा तुम्ही वाफेवरती सुद्धा शिजवून घेऊ शकता किंवा अजिबात पाणी न टाकता शिजवून घेऊ शकता, पण इथे मी 2 ते 3 मोठे चमचे पाणी टाकलेलं आहे, यामुळे भोपळा लवकर शिजतो। तर सर्वात कमी आचेवरती किंवा कमी ते मध्यम आचेवरती याला शिजवून घ्यायचं आहे। भोपळा शिजत आहे तोपर्यंत मी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार कमी जास्त करून घेऊ शकता। नंतर 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या, एक अद्रकचा तुकडा, थोडंसं जिरं आणि भरपूर यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आणि पाणी न टाकता याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। तर मस्त असं याला मी बारीक वाटून घेतलेलं आहे, याला साईडला ठेवून देऊ। दुसरीकडे 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। भोपळा आपला छान शिजलेला आहे, पण यामध्ये ना अजून सुद्धा भरपूर पाणी आहे। तर हे पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी गॅस थोडासा मोठा करायचा आणि 1-2 मिनिट हे पाणी छान आटवून घ्यायचं। तर या लाल भोपळ्याच्या आज आपण पुऱ्या करणार आहोत, पण याच सेम पद्धतीने तुम्ही याचे पराठे सुद्धा करू शकता। पराठे सुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतात। तर इथे मी 1 ते 2 मिनिट पाणी आटवून घेतलेलं आहे थोडंसं। आता मॅशरने याला पाणी आटत असतानाच याला मी थोडंसं मॅश सुद्धा करून घेतलेलं आहे। तर पुऱ्या बनवण्यासाठी ना असं कवळं किंवा हा लाल भोपळा छान मऊसूत शिजलेला हवा। तर इथे आपला भोपळा तयार झालेला आहे। तर लवकर भोपळा थंड होण्यासाठी ना मी याला एका परातीमध्ये किंवा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं पसरवून घेते। तर पसरवून घेतल्यामुळे हा लवकर थंड होतो। तर थोडासा इथे थंड झालेला आहे। आता यामध्ये जे हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये टाकायची। नंतर 1 चमचा भरून म्हणजे पोहे खाण्याचा 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकायचं। नंतर पाव छोटा चमचा ओवा टाकलेला आहे हातावरती थोडंसं क्रश करून। नंतर पोहे खाण्याचा पाव चमचा हळद टाकलेली आहे, पोहे खाण्याचा अर्धा चमचा धने पावडर, पोहे खाण्याचा अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला आणि पाव चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। यामुळे पुऱ्यांना रंग खूप छान येतो। आता हे सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचे। नंतर 1 वाटी यामध्ये मी बारीक रवा टाकलेला आहे। बारीक रवा टाकल्यामुळे पुऱ्या छान कुरकुरीत किंवा थोड्याशा अशा क्रिस्पी होतात, खुसखुशीत होतात। नंतर 2 वाटी भरून यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। तर हे सर्व साहित्य छान एकत्र करून आपल्याला घट्टसर अशी याची कणिक भिजवून घ्यायची आहे। तर ही कणिक भिजवण्यासाठी वेगळं असं पाणी अजिबात वापरण्याची गरज नाही। तर शिजवून घेतलेल्या भोपळ्यामध्येच ही कणिक भिजवायची आहे आणि भोपळ्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल ना तेवढं पीठ यामध्ये टाकायचं। तर इथे 2 वाट्यामध्ये हे छान घट्टसर भिजवून झालेलं आहे। तुम्हाला गरज पडली तर थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही यामध्ये वाढवून घेऊ शकता। तर इथे कणिक मस्त घट्टसर भिजवून घेतलेली आहे। तर 8 ते 10 गोळे मी याचे लिंबा एवढे तोडून घेतलेले आहेत। यापैकी एक गोळा घ्यायचा आणि पोळपाटावरती याला छान गोल गरगरीत आकार द्यायचा आणि याच्या दोन्ही बाजूने थोडं थोडं तेल लावण्याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तर ही पुरी लाटत असताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड लाटायची नाही, तर याला मीडियम जाड आपल्याला ठेवायची आहे, म्हणजेच पुरी छान खुसखुशीत सुद्धा तयार होते आणि तेलकट सुद्धा होत नाही। तर इथे एक पुरी लाटून झालेली आहे। याच पद्धतीने दुसरी पुरी सुद्धा मी लाटून घेतलेली आहे। आता ह्या पुऱ्या तळून घेऊ। तर तळण्यासाठी कढईमध्ये मध्यम ते मोठ्या आचेवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही सर्वात कमी ठेवायची आणि यामध्ये एक पुरी सोडायची आणि छान हलका लाल तांबूस रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे किंवा मस्त खुसखुशीत होईपर्यंत याला तळून घ्यायचं। इथे तुम्ही बघू शकता मस्त टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे। तर इथे परत एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते। लाल भोपळ्याच्या या सर्व पुऱ्या अगदी टम्म फुगतात आणि खूप जास्त चमचमीत खुसखुशीत लागतात। तर घरी नक्की बनवून बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।